परमेश्वर आम्हाला आशीर्वाद देऊ इच्छितो, परंतु आमचे आशीर्वाद आता जुन्या करारासारखे दुप्पट चौपट नसणार आहेत. आमचे आशीर्वाद आता अनलिमिटेड असणार आहेत. आम्ही मोजायचा प्रयत्न करू, पण ते आपल्याला मोजताच येणार नाहीत असे आशीर्वाद. परमेश्वर अग्नी आहे, येशू ख्रिस्त पण अग्नी आहे, पवित्र आत्मा पण तो अग्नी आहे. मग येशू अग्नी आहे, तो सामर्थ्यवान आहे, तेजोमय आहे. निस्तेज मंडळी बरोबर तो विवाह नाही करू शकत. जर तो अग्नी आहे तर आम्ही पण ती अग्नी ज्वाला बनणं गरजेचं आहे. मग ती अग्नी ज्वाला बनणं आपल्यासाठी अशक्य होतं जोपर्यंत येशू रक्त सांडत नाही. येशूने रक्त सांडलं, आम्हाला धुवून शुद्ध केलं आणि ती पवित्र आत्म्याची अग्नी आपल्याला प्राप्त झाली. मग आता जेव्हा पवित्र आत्मा आपल्याला प्राप्त झाला, त्याच्यानंतर आमच्या जीवनामध्ये कृपादानं ओतण्यात आली, आमच्यामध्ये विश्वास ओतण्यात आला, आमच्यामध्ये दैवी सामर्थ्य आमच्यामध्ये ओतण्यात आलं. आणि जे आम्ही दुर्बळ होतो ते आता आम्ही म्हणू शकतो की आम्ही सशक्त आणि बलवान आहोत. जे आम्ही कंगाल होतो ते आम्ही म्हणू शकतो की मी आता धनवान आहे, मी आशीर्वादित आहे. जे आम्ही शून्यवत होतो ते आम्ही म्हणू शकतो की आम्हाला किंमत नव्हती, पण माझ्या देवाने मला कचऱ्यातून उचलून, धुळेतून उचलून, अयोग्य ठिकाणी घाणेरड्या ठिकाणी मी पडलेलो होतो, तिथून मला उचलून आज अधिपतींच्या बरोबर नेऊन बसवलेलं आहे. प्रत्येकाच्या जीवनाचे वेगवेगळे उद्देश असतात, ते उद्देश नक्की सफल करा. काही तुमचे उद्देश असतील, कदाचित ते पूर्ण नाही होऊ शकणार. या जगात कोणी म्हणाल मला ताजमहल बघायचा होता, नाही बघायला भेटला तरी काय अशा गोष्टी असतील की ज्या गोष्टींबद्दल तुम्हाला वाटत आहे की ही गोष्ट माझ्या जीवनात घडायला हवी आहे, पण कदाचित ती नाही घडली, देवाच्या योजनेचा भाग नसेल तर ती पूर्ण नाही होणार. त्याच्यामुळं कधी निराश किंवा दुःखी होऊ नका. पण एक गोष्ट आज करायची, मिनिस्ट्री करा, शिक्षण करा, संपत्ती मिळवा, घरदार बांधा, सगळं करा, पण एक गोष्ट करायची, आज नंतर देवाचा एक लाडका मुलगा आणि मुलगी बनवा. हालेलुया, हालेलुया. बाकी काही मिळो अगर न मिळो, काही प्राप्त हो अगर न हो, पण जर काही बनायचं असेल तर देवाचे लाडके लेकरं बनायला सुरुवात करा. नीतिसूत्रे 10वा अध्याय 1 वचन. मुलगा शहाणा तर बाप सुखी, मुलगा मूर्ख तर आई दुःखी. आई आणि बाप दोन नाहीत, ते एक आहेत. आदाम आणि हवा दोन नाहीत, ते एक आहेत. आणि या ठिकाणी बायबलचं वचन आपल्याला सांगते, मुलगा शहाणा तर बाप सुखी असणार आहे. जेव्हा लेकरं चांगली असतात, बापाला त्यांच्याबद्दल अभिमान वाटतो की माझ्या भात्यात जे बाण आहेत. आता जे बायबल वाचणार आहेत तुम्हाला मी डायरेक्ट पुढच्या गोष्टी बोलू शकतो, बेसिक सोडून पुढच्या गोष्टी. ज्या बापाला माहिती आहे की माझ्या भात्यामध्ये चांगले बाण आहेत, धार केलेले बाण आहेत, तो बाप वैऱ्यासमोर जाताना एकदम रुबाबदार रीतीनं जाईल. आणि ज्या बापाचे भात्यातले जे बाण आहेत ते जर गंजलेले असले, त्याला माहित नाही आता मारल्यावर मधीच तुटून खाली पडतोय की काय, तो बाप हिमतीने पुढं नाही जाणार. कारण त्याला माहित आहे माझ्याकडचे बाण चांगले नाहीत. असं जीवन जगायचं की आपल्या जगिक बापाला पण आपल्याविषयी अभिमान वाटला पाहिजे. किती लोक आमीन म्हणतील. आणि त्यापेक्षा मोठी गोष्ट, तुमच्याकडे पाहून तुमचा स्वर्गीय बाप आनंदी झाला पाहिजे. आणि त्याला खुश करण्यासाठी आम्हाला
त्याची इच्छा पूर्ण करावी लागेल, त्याच्या वचनाप्रमाणे चालावं लागेल. जगातले काही नाते डिस्टर्ब होतील, जगातले सर्वच नाते डिस्टर्ब होतील. ज्यांच्यावर आज तुम्ही 100% भरोसा टाकून चाललेले आहात, हा माणूस कधी बदलणार नाही, तो बदलेल, मी चॅलेंज देतो. पण ज्या देवावर तुम्ही भिस्त टाकलीये, एक पण दिवस तुमच्या आयुष्यातला असा येणारच नाही की मी का तुझ्यावर भरोसा केला. तुमचं ते देवाबरोबरचं नातं घट्ट करा आणि देवाचे लाडके लेकरं बना. जर देव तुमच्याविषयी आनंदी असावा असं व्हायचं असेल तर आम्हाला त्या वचनाप्रमाणे काय बनावं लागेल? मूर्ख का शहाणं? वाईज लेकरं, हुशार लेकरं देवाला आज पाहिजेत. नीतिसूत्रे 31 आणि 28 मध्ये सद्गुणी स्त्रीविषयी म्हटलंय. म्हणजे ती अशी आई आहे एक, की ती खूप चांगल्या रीतीने आपल्या परिवाराची काळजी घेते. नीतिसूत्र 31 आणि 28 मध्ये बायबल सांगतं, तिची मुले उठून तिला धन्य म्हणतात, तिचा नवराही उठून तिची प्रशंसा करून काय काय म्हणतो, तिला धन्य म्हणतो आणि तिचा गौरव करतो. ही मुलं आपल्या जन्मदात्या आईचं, वडिलांचं ते गौरव करतात का? कारण की त्या लेकरांना लहानचं मोठं ते आई वडील करत आहेत. आपला जन्म झाला नव्हता तेव्हापासून जो देव आम्हाला सांभाळतोय, युगानुयुगापासून युगानुयुगापर्यंत त्याच्या योजनेतले आम्ही लोक आहोत. आम्ही त्याचं गौरव किती करायला पाहिजे, त्याची स्तुती, त्याची प्रशंसा आम्ही निरंतर करायला पाहिजे. आणि आमचं नातं त्या प्रभूबरोबर आम्ही अजून पक्क केलं पाहिजे. जगातलं कुठलंही नातं डिस्टर्ब झालं तरी देवाबरोबरचं नातं डिस्टर्ब होऊन देऊ नका. आमेन. थोडं समजायला ही गोष्ट थोडी किंचित कठीण आहे, खूप नाही पण थोडीशी कठीण आहे. स्पिरिटमध्ये तुमचे डोळे कान उघडे असतील, तुम्ही ग्रास्पिंग पॉवर ओपन ठेवली तर आज हे वचन तुमच्या आत्म्यात रुजलं जाईल आणि तुम्हाला कळणार की परमेश्वराची काय योजना आहे. समजून घ्या. खूप वेळा आपण आपल्या स्वतःच्या जीवनात, वैयक्तिक जीवनामध्ये एखादं नातं निभावण्यासाठी फेल ठरू शकतो. विवाह होत असताना पवित्र मंदिरामध्ये पती पत्नी एकमेकांना आश्वासनं देतात, हातात हात घेतात, सुखात आणि श्रीमंतीत आणि रोगात आणि आरोग्यामध्ये, सगळी काही परिस्थिती असो, मी तुझ्याशी एकनिष्ठ राहील, मी तुला सोडणार नाही, असे मी तुला सत्य वचन देतो. आज जर नवरा अडचणीमध्ये आहे, तो अपेक्षा करतोय की पत्नीने मदत करावी, परंतु पत्नी पण जर त्यावेळेस अडचणीत असेल तर मदत कोण करणार? वचनं एकमेकांना दिलेत पण मदत कोण करणार? पण एक सांगतो तुम्हाला की जेव्हा तुमचं नातं देवाबरोबर परफेक्ट असतं त्यावेळेस तो देव तुम्हाला शिकवतो एक आदर्श आई कसं बनायचं. तो देव तुम्हाला शिकवतो आदर्श पत्नी कसं बनायचं, एक आदर्श नवरा कसं बनायचं, एक आदर्श मुलगा कसा बनायचा. जो देवाबरोबर पक्का आहे, वचनाबरोबर पक्का आहे, तो प्रत्येक नात्यात पक्का होऊ शकतो. किती लोक आमेन म्हणतील? आमची साक्ष फक्त जगापुढं नसावी, आमची साक्ष आपल्या परिवारात पण स्वच्छ आणि सुंदर असली पाहिजे. हालेलुया. बोलो येशू मसीह की. काही लोक नुसते टोमणे देत राहतील, काही लोक फक्त तुमच्या विरुद्ध बोलत राहतील, मी ते लोक विषयात घेत नाही. परंतु या परिस्थितीत आपल्या दैनंदिन जीवनामध्ये आमचा परिवार पण तितकाच महत्वाचा आहे. जिंदगी में कुछ करो या ना करो, यीशु का एक अच्छा बेटा बन के जरूर दिखाना. उसे नाज होना चाहिए, हाँ ये मेरा बेटा है, ये मेरी बेटी है, मुझे नाज है इसके ऊपर. हालेलुया. काय जमतंय नाही जमत सोडून द्या. माझी इच्छा होती मी खूप मोठा संदेष्टा बनावं, माझी इच्छा होती मी प्रॉफिट बनावं, मी हे बनावं, मी ते बनावं, ते सगळं सोड. तू ते बनवायचंय, त्याला बनवायचं, तो बघून घेईल काय करायचंय, पण एक अच्छा बेटा बनना जरूर. हालेलुया.
प्रभूचं एक असं संतान बनून दाखवा रोजच्या जीवनामध्ये की माझ्या प्रभूला हे आवडतंय आणि मी माझ्या प्रभूला संतुष्ट करत आहे. प्रभू तुमच्याकडे बघून बोलला पाहिजे, शाबास भल्या व विश्वासू दासा, तू थोडक्या गोष्टीविषयी समाधानी राहिलास, विश्वास योग्य राहिलास, थोडक्या गोष्टीत तू चांगलं काम केलंस, मी बहुतावरती तुझी नेमणूक करणार आहे, पुष्कळांवरती नेमणूक करणार आहे, मी तुझा स्तर उंच करणार आहे. ती जी सुरुवात आहे, देवाबरोबर आमचं नातं घट्ट करावं. खूप आम्ही प्रार्थना करू शकतो, खूप लोकांमध्ये आम्ही जाऊ शकतो, खूप चांगली मिनिस्ट्री आपण करू शकतो, पण ते करत असताना आमचं नातं देवाबरोबर घट्ट आहे का हे प्रत्येक क्षणी आम्ही प्रभूला विचारलं पाहिजे. प्रत्येक क्षणी आम्ही प्रभूच्या सानिध्यात टिकून राहिलं पाहिजे. प्रत्येक क्षणी प्रभूच्या आत्म्याच्या प्रेरणेने चाललं पाहिजे. एक अच्छा बेटा बन के दिखाओ. कोई आमीन बोलेगा? हालेलुया. अच्छा बेटा कैसा होता है? जो अच्छाई के काम करता है. बापाला आनंदी बघायचंय, बाप सुखी व्हावा वाटतंय, त्याच्या मनात आपल्याविषयी आनंद पाहिजे, तर मुलगा वेडा पाहिजे की शहाणा पाहिजे? मूर्ख पाहिजे की शहाणा पाहिजे? शहाणा पाहिजे. आणि तो शहाणा होण्यासाठी त्याला काही गोष्टी करणं गरजेचं आहे. बायबलमध्ये तुम्हाला एकच उधळा पुत्र दिसला असेल, पण मला बरेच सापडलेत. तुम्ही ऐकताय चर्च? हालेलुया. दुसरे शमूएलाच्या 15व्या अध्यायामध्ये एका मुलाची स्टोरी सुरू होते. दुसरे शमूएल 15वा अध्याय ते त्याच दुसरे शमूएलच्या पुस्तकात 20व्या अध्यायाच्या 22 वचनापर्यंत, 15:1 ते 20:22 पर्यंत. आणि त्या मुलाचं नाव आहे अबशालोम. सगळ्यांनी म्हणा अबशालोम. कुणाचा मुलगा होता अबशालोम? दाविदाचा मुलगा आहे. अबशालोम, त्याचे केस इतके सुंदर होते, खूप लांब त्याचे केस होते, दिसायला इतका सुंदर होता, इतका सुंदर. दावीद सुंदर होता, त्याचा मुलगा पण सुंदरच असणार ना. इतका हँडसम, इतका सुंदर दिसायला. मग अबशालोम काय करायचं की पॉलिटिक्स चालू केलं त्याने. जे लोक राजाकडे विनंत्या घेऊन चाललेत, आमचा न्याय करा, आमचं हे काम करा, ते काम करा, हा काय करायचा की लोक त्याच्याकडं त्या वेशीतून येत असताना तो वेशीच्या दारावरच उभा राहायचा, लोकांना आलिंगन द्यायचा. अरे काय काळजी करतोस, मी आहे ना, तुझं सॉल्व करतो. हा काय झालं, शेतीचा मॅटर, चल मी सॉल्व करतो, मी राजाचा मुलगा, तू ओळखत नाही का, राजकुमार आहे मी. लोकांच्या मनात एवढा तो भावायला लागला की लोकांची एवढी कामं करायला लागला, खूप चांगलं तो करायला लागला. आणि असं करता करता त्याला चांगला नावलौकिक पण मिळाला. ज्यावेळेस तुम्ही आध्यात्मिक रीतीनं किंवा कुठल्याही गोष्टीने प्रबळ होत जाता, देवाने जे ऑलरेडी वरिष्ठ ठेवलेले आहेत, कधीच त्यांना ओव्हरटेक करायचा प्रयत्न करू नका. पास्टर तुमच्या गळ्यात हात घालतील, क्या रॉरी, क्या यार तू कैसा है, क्या प्रथम तू कैसा है, याचा अर्थ तुम्ही पण गळ्यात हात नाही घालायचा, क्या विकास तू कैसा है. आध्यात्मिक बाप आहे. एखादी गमतीने गोष्ट बोलली याचा अर्थ नाही तुम्ही पण गंमत केली पाहिजे. लुसिफरचं हेच चुकलं. देवाने त्याला अशी संधी दिली की डायरेक्ट जे डोंगर होते ना अग्निमय, तिथे एंट्री नव्हती कोणाला. देवाच्या अग्निमय डोंगरावरती कोणालाच एंट्री नव्हती, लुसिफरला होती. ये आराधना कर. त्याला असं वाटलं अरे मलाच संधी मिळाली, मी किती पुढं आलोय, मग एवढ्या पुढं आलोय तो थोडंच राहिलं अजून, मी पण देवाच्या वर जाऊ शकतो. नाही जाऊ शकत. बापाचं वय 30 वर्ष आहे, मुलाचं वय 2 वर्ष आहे. 30 वर्षानंतर मुलगा 32 वर्षाचा, किती वर्षाचा? 32 वर्षाचा झाला. म्हणजे बाप 30 वर्षाचा राहिलाय. बापापेक्षा 2 वर्षांनी मी आता मोठा झालोय. कॅन यू से लाईक दॅट? बोलता येईल का असं? मुलगा बाप नेहमी फिट करा माइंडमध्ये, पक्क करा मनामध्ये, मला ओव्हरटेक नाही करायचंय, मला पुढं जायचंय, पण माझी कोणाशीच कॉम्पिटिशन नाहीये. किती लोक आमेन म्हणतील. आणि जे कॉम्पिटिशनच्या चक्करमध्ये पडले त्यांची मिनिस्ट्री
बाकीचे लोक दुपारी बिर्याणी खातील, तुला भोपळ्याची भाजी. अबशालोमला वाटलं की मी आता प्रसिद्ध झालोय, मी आता थोर झालोय, माझ्यासारखं हँडसम कुणी नाही, माझे केस बघा, माझा अवतार बघा, माझी रूपरेषा बघा, मी किती सुंदर आहे, बाकीच्या मुलांपेक्षा मी ग्रेट आहे, मी किती महान आहे, मी माझ्या बापाच्या विरुद्ध बंड पुकारेन. असं तर गपचूप देणार नाही मला राज्य. त्याने दाविदाला रडवलं. आपल्या बापाला त्याने रडवलं. अरे गल्ल्यातला चित करणारा माणूस आहे. दाविदाला ऑर्डिनरी नाही समजायचं कधी. हातात तलवार घेतली ना एकदा, चांगल्या चांगल्यांचा त्यांनी कार्यक्रम केला. दाविदा पुढं कुणीच उभं नाही राहू शकलं, कुणीच नाही. आला त्याला आडवा केला त्याने. पण एक वीक पॉइंट होता की आज मी तलवार नाही घेऊ शकत माझ्या मुलासाठी. दुसरा कुणी पण असतं तर कार्यक्रम झाला असता. अबशालोम मनात प्लॅन करतो की मी माझ्या बापाच्या वर चढ मी जाणार, माझ्या बापाला मारून टाकील, काढून टाकील आणि मी स्वतः राजा बनेल. ज्या देवाने दाविदाला अभिवचन दिलंय, तुझं राजासन मी स्थिर करेल, परमेश्वर शब्दाचा पक्का आहे. दावीद चुकला, देव चुकत नसतो. माणसं गडबड करतात, देवाचं अभिवचन गडबडणारा नाहीये, अडखळणारा नाहीये. देव बोलला, तुमची लायकी की नाही नंतरचा प्रश्न, पण देव जर बोलला मी तुला आशीर्वादित केलं तर केलं, विषय संपला. तू काय करायचंय ते कर. त्याने तुझंच नुकसान होईल जर चुकीचं वागलंस तर, पण जर टिकून राहिला आणि बापाला आनंद दिला तर किती चांगली गोष्ट आहे. अबशालोम त्याच्याच विचारात राहतो, असं आक्रमण करतो, अशा रीतीनं वागतो. लिटरली दाविदाला यरूशलेम सोडून पळावं लागतं. आणि त्याच्या योद्ध्याने एकच रिक्वेस्ट करतोय, माझ्या अबशालोमला काही करू नका. बापाचं मन आहे त्याच्याकडं, माझ्या अबशालोमला काही करू नका. बापाचं मन आहे त्याच्याकडं, पण त्या मुलाकडं मुलाचं मन नाहीये. प्रेमाने मागितले असते तर गादी मिळाली असती. गादी म्हणजे रात्री तुम्ही बिछाण्यावर झोपता ती नाही, गादी म्हणजे राज अधिकार. प्रेमाने मागितलं असतं तर मिळालं असतं, पण अबशालोम चांगला नाही वागला. आणि नंतर मग असं घडलं की दाविदाच्या योद्ध्याने अबशालोमला खलास केलं, मारून टाकलं. एक राजपुत्र कुत्ते की मौत मारा गया. इंटेन्शन चुकीचं असलं ना, माणसाचा नाश होतो. ऐकताय तुम्ही चर्च? मोठेपणासाठी मिनिस्ट्री करू नका. आमच्याकडे या विचारा, तुमच्या चर्चचा सेक्रेटरी कोण आहे, तुमचा खजिनदार कोण आहे, तुमचं हे कोणाला काहीच माहीत नसेल काय चाललंय यांचं. कारण इथं सगळे सेक्रेटरी आहेत आमच्या चर्चमध्ये. किती लोक आमेन म्हणतील? सगळ्यांना अधिकार देऊन टाकलाय. एकाच व्यक्तीला अधिकार नाही आहे इथं. ते सगळं डॉक्युमेंट आणि गव्हर्नमेंट प्रेझेंटेशनसाठी जे लोक देवाने ठेवलेत ते ठेवलेत, तो विषय वेगळा, ते तुम्हाला समोर पण दिसणार नाहीत. पण इथं प्रत्येकाला अधिकार आहे. लहान मुलं पण येऊन विचारू शकतात. किती लोक आमीन म्हणतील? हालेलुया. अबशालोम त्याच्या चुकीच्या विचारांमुळं मारला गेला. मूर्ख मुलगा ठरला, शहाणा नाही. आणि मूर्ख मुलामुळे बाप दुखी झाला. प्रियांनो, बाप दुखी झाला. आणखीन एक घटना आहे. अशा अनेक मूर्ख मुलं तुम्हाला बायबलमध्ये सापडतील, पण शीतावरून भाताची परीक्षा. हालेलुया, प्रेज द लॉर्ड. एली नावाचा एक याजक होता बायबलमध्ये. पहिले शमूएल पुस्तकात तुम्हाला त्याच्याबद्दल पाहायला मिळेल. आणि त्याला 2 मुलं होती. काय नाव त्यांची? मोठ्या आवाजात, आमेन, हालेलुया.
प्रॉपर बायबल वाचणारे लोक इथं आलेले आहेत. किती लोक आमेन म्हणणार त्या गोष्टीला? हालेलुया. या ठिकाणी देवाच्या प्रिय लोकांनो, हफनी आणि फिनहास हे दोन मुलं आहेत. पहिले शमूएल 2:12. एलीचे पुत्र आदम होते. त्यांना परमेश्वराची ओळख नव्हती तर नव्हती, आपलं काय जातंय. कोणाचे पुत्र? एलीचे पुत्र. एली कोण आहे? याजक आहे. याजकाच्या मुलाला देवाची ओळख नाही, याच्यापेक्षा वाईट गोष्ट काय? जो याजक नेहमी देवाच्या उपस्थितीत राहतो, जो याजक नेहमी प्रभू समोर धूप जाळणार आहे, जो याजक देवाच्या उपस्थितीमध्ये नेहमी देवाचं गौरव करणार आहे, जो देवाच्या जवळचा अभिषिक्त आहे, त्याच्या लेकरांना देव माहित नाही, याच्यापेक्षा वाईट गोष्ट काय? याचा अर्थ तुम्ही गॉस्पल जगाला सांगितलं, तुमच्या घरात तुम्हाला सांगता आलं नाही. याचा अर्थ तुम्ही जगाला ओरडून सांगितलं येशू कोण आहे, पण तुमच्या परिवारात तुम्ही सांगितलं नाही. येशूमुळे लोक तुमची निंदा करतायत. फॅमिली ग्रुपमध्ये मी काय टाकलं येशूबद्दल की सगळे नाराज होऊ दे. मी काय म्हटलं? पण त्यांच्या नाशाला तुम्ही कारणीभूत होऊ नका. त्यांनी तुमचा तिरस्कार केला तरी चालेल. एखादी जखम झाली, डॉक्टरकडे गेलात, डॉक्टर त्याच्यावरती हायड्रोजन पेरॉक्साईड ओतून देईल. फास 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 फास. मस्त वाटतं ना ते होत असताना. वाव, काय छान डॉक्टर, व्हेरी गुड, प्लीज प्लीज. अजून 2-4 बाटल्या होता माझ्या पायावरती. काय बरं वाटतं. वा, काय होतं तेव्हा? इंजेक्शन देताना लहान मुलांना बघायचं, आई बापांना दमून टाकतं ते लेकरू. माहीत नाही त्यावेळेस त्यांच्याकडे कुठून शक्ती प्राप्त होते. काही पण तोडू शकतात, फोडू शकतात. पहिले पाय धरत जा त्यांचे, कारण ते सायकल चालवायला सुरुवात करतात. ते त्रासदायक आहे पण फायद्याचं आहे. आमीन म्हणणार की गोष्टीला? हा, ते त्रासदायक आहे. ज्या वेळेस हा याजक देवाची सेवा करत आहे, त्या सेवा करण्यादरम्यान त्याने आपल्या मुलांना कधी सांगितलं का की बाळांनो असं काम करा? एवढंच नाही, एवढ्यावर थांबले नाहीत. हे हफनी आणि फिनहास इतके गलिच्छ वर्तन करणारे होते की सेवा ज्या करणाऱ्या स्त्रिया होत्या त्यांना भ्रष्ट केलं होतं. आणि ज्या वेळेस समर्पणाचं मांस शिजवलं जायचं, त्रिशूळ घेऊन त्याच्यात मारायचे आणि मध्येच काढून खायचे. समर्पणाच्या गोष्टींबद्दल त्यांनी गैरवर्तन केलेलं आहे. दोन्ही मुलं मूर्ख आहेत. आणि म्हणून पहिले शमूएल 4:11 मध्ये बायबल सांगतं, परमेश्वराच्या कराराचा कोश हस्तगत झाला आणि एलीचे दोघे पुत्र हफनी व फिनहास ठार झाले. एकाच दिवशी एका कुटुंबातले 4 लोक मेले होते. हफनी आणि फिनहास हे चांगले मुलं नव्हते. हे उधळे पुत्र आहेत बायबल मधले. अबशालोम उधळ्या पुत्र आहे बायबल मधला. पण ते असे उधळत गेले, परत आलेच नाहीत. देवाच्या प्रिय लोकांनो, या ठिकाणी हफनी आणि फिनहास या दोघांचाही वध झाला. बलिष्ठांनी कोश हस्तगत केला, याजकाच्या दोन्ही मुलांना मारलं. आता त्या काळात जर आपल्यासारखे धार्मिक लोक, हे प्रभू का मारलंस तू याजकाच्या मुलांना? याजकाचा असो नाही तर त्याच्या बापाचा असो, प्रभूला फरक पडत नाही. किती लोक आमेन म्हणतील? तो पापाला पाप म्हणणारा परमेश्वर आहे. प्रभू कधीच म्हणणार नाही एखाद्याने पाप केलं आणि येतो उनकी लीला ती. हॅलो, काही ठिकाणी कुणी चोरी केली, काही गडबड केली, काही मिस्टेक केली आणि बोललं ना की अरे त्याने असं केलं, अरे वो तो इनकी लीला थी. हालेलुया, बोलो यीशु मसीह की. पापाला पाप म्हणणारं आपलं शास्त्र आहे.
आपला देव पापाला पाप म्हणणार आहे. या दोन्ही घटनांमधून एक गोष्ट पक्की आपल्याला समजते की ज्या लेकरांनी बापाला दुःखी केलं, दावीद एवढा रडला, तो दुःखी झाला त्याच्या मुलासाठी, अबशालोमसाठी. या ठिकाणी हफनी आणि फिनहास ज्यावेळेस मरण पावले, कोश हस्तगत झाला हे कळालं, आणि एली याजक मागच्या माग असा पडला, मान मोडून जागेवर मेला. बाप तो देवाचा दास होता, पण त्याचा असा वाईट शेवट झाला त्याच्या मुलांच्या दुष्कृत्यामुळं. तेच मुले जर देवाच्या सामर्थ्यातले जर असते ना, त्यांनी वैरांना हाकलून लावलं असतं. किती लोक आमेन म्हणतील? इकडे बापाचाही नाश झाला नसता आणि त्यांच्याही जीवाचा नाश झाला नसता, त्या ठिकाणी देवाचा गौरव झाला असता. हे पुत्र आहेत की ज्यांनी बापाला दुःखी केलं. लूक याच्या 15व्या अध्यायाच्या 11 ते 32 वचनामध्ये, लूक 15 11 ते 32 वचनामध्ये, एका बापाला 2 मुलं होती. किती मुलं? मोठ्या आवाजात. धाकटा जो मुलगा होता, एक दिवशी बापाला म्हटला, बाबा माझा वाटा मला द्या. बापाने समजवलं असेल त्याला, लहान आहेस, थांब जरा, असं नको तसं नको. तो काय ऐकायला तयार नाही, द्याच. बापाने त्याला वाटा दिला त्याचा. जसा वाटा घेतला, दूरदेशाला निघून गेला, चैनबाजी करण्यात, वाईट गोष्टी करण्यात. पुढं जर पूर्ण अध्याय वाचलं तर कळेल कसा कसा त्याने पैसा उडवला. इतका त्याने पैसा उधळला, जे बापाने दिलंय त्याचा गैरवापर केला. म्हणून उधळलं, म्हणून त्याला उधळ्या पुत्र म्हटलंय. ऐकताय की नाही? त्याने बापाने जे दिलं चुकीच्या रीतीनं त्याने उधळलं, म्हणून त्याला उधळ्या पुत्र म्हणतात. उधळून टाकलं, जे होतं उधळून टाकलं, सगळं राख करून टाकलं, खलास. जे बापाने दिलंय ते आम्हाला नीट वापरता आलं पाहिजे. हालेलुया. जे परमेश्वराने आमच्यावरती कृपादान दिलेला आहे, जो अभिषेक दिलेला आहे, जे सामर्थ्य दिलेलं आहे, त्याचा नीट वापर करता आला पाहिजे. तुमच्यावरचा अभिषेक फक्त इथं आल्यावर नसावा. तुम्ही खाली उतरले तरी तुमच्यात तोच अभिषेक पाहिजे. तुम्ही वाटेने चालले तरी तुमच्यात तोच अभिषेक पाहिजे. तुम्ही 4 लोकात बसलात तरी तुमच्यामध्ये तोच अभिषेक पाहिजे. तुम्ही विधर्म्यांमध्ये गेलात तरी तुमच्यावर तोच अभिषेक पाहिजे. तुमचा अभिषेक बदलत नाही, तुम्ही बदलू नका. हालेलुया. प्रत्येक समय आपल्याला एक सारखं जीवन जगायचंय. या मुलाने जे बापाकडून मिळालंय चुकीच्या रीतीने उधळलं. देवाने तुम्हाला काय दिलंय त्याचा योग्य रीतीने वापर करा. तुम्हाला कुठलं टॅलेंट दिलंय, गिटार छान वाजवता येतं, मधूनच पिक्चरची 2 मधली गाणी स्टेटसला, आणि बघा माझी कला. एवढे लाईक मिळतील पण एक डिसलाईक स्वर्गातून मिळणार आहे. तो सगळ्यात डेंजरस आहे. हालेलुया. तुला वाटतं मला एवढे व्ह्यूज मिळाले, पण खरा व्ह्यू वरचा आहे. हालेलुया. तो बघतोय तू काय करत आहेस, त्याला संतुष्ट करण्याचं काम करा. उधळ्या पुत्राने सगळं उधळून टाकलं, संपलं. कुठं जाऊ, काय काम करू, काहीच मिळेना. अवतार बिघडला. जे बरोबर होते ते सोडून गेले असतील. आता त्याची इच्छा झाली 5 स्टार हॉटेलमध्ये जाऊन जेवायची. शेंगा कोणा पुढच्या, कधी कोणाला काय इच्छा होईल सांगता येत नाही. कुठल्या शेंगा खायच्यात, कुठलं काय करायचंय. अरे माणसात उठणारा बसणारा तू, तुला आज काय ही दशा आली, विचार केला पाहिजे. जे लोक म्हणतात माझे पूर्वीचे दिवस खूप चांगले होते, दिवस बदलले, का बदलले, वाईट दिवस आले का आले, कोण कारणीभूत आहे, याने माझ्यावर जादूटोणा केला, त्याने माझ्यावर असं केलं, तो माझ्याशी तसा वागला, याने मला टॉर्चर केलं, त्याने चुकीचा सल्ला दिला, ते कुणीच दोषी नाही, दोषी तू आहेस. तू ॲक्सेप्ट केलं म्हणून तुझं जीवन असं झालंय. आज परत ॲक्सेप्ट कर, परमेश्वर तुला परत उचलायला तयार आहे.
परमेश्वर तुला पुच्छ नवे मस्तक बनवायला तयार आहे. तुझ्या जीवनात तुला उन्नती द्यायला तयार आहे. परमेश्वर तुला ब्लेस करायला तयार आहे. आज आमचे डोळे उघडले पाहिजेत. हफनी फिनहास परत बापाकडे गेले नाहीत. अबशालोम परत बापाकडे गेला नाही. पण देवाला धन्यवाद द्या, उधळ्या पुत्र जो येशूच्या स्टोरीमध्ये आहे, त्याच्या दाखल्यामध्ये आहे, त्या पुत्राला आठवण झाली, माझ्या बापाच्या घरी समृद्धी आहे, मी दारिद्र्यात जगत आहे, मी परत उठून बापाच्या घरी जाईल. पप्पा, डॅडी, मला स्वीकारा. मुलगा म्हणून नाही, चाकर म्हणून मला स्वीकारा. तुला चाकर म्हणून घेतलं असतं रे, पण तू काही याकोब नाहीस, तू माझा मुलगा आहेस. हालेलुया. तुला घेतलं असतं चाकर म्हणून जर तू कोणीतरी परका असतास तर. तुला गुलाम म्हणून घेतलं असतं जर तू कोणीतरी दुसऱ्याचं रक्त असता. तू माझ्या रक्तातला आहेस. जे रक्त क्रूसावरती सांडलं त्या रक्ताचा तू पुत्र आहेस. त्या सामर्थ्याचा तू पुत्र आहेस. त्या प्रारंभीच्या शब्दाचा तू पुत्र आहेस. जो अभिषेक मी तुला दिलेला आहे, तो अभिषेक तुला कधीच वाईट गोष्टीत राहू देणार नाही. तो अभिषेक तुला बाहेर काढून आणील आणि तुला देवाबरोबर रिस्टोर करणार आहे. परत तुला बापाच्या घरी घेऊन येणार आहे. परत तुझं देवाबरोबरचं नातं तो घट्ट करणार आहे. हालेलुया. तो परत तुला उचलणार आहे. मी बापाच्या घरी जाईल, मी चाकर बनेल. काही लोकांचे स्वप्नच असे बकवास छाप असतात. डोकरापुढच्या शेंगा खाईन. ते लहानपणी विचारायचे ना तुम्ही, एवढ्या मिरच्या खाशील का, वाघाला बेशील का. तसाच प्रकार आहे हा. डोकरापुढच्या शेंगा खाशील का, बापाच्या घरी चाकर होशील का. काही लोकांचे स्वप्न असे एकदम डाऊनग्रेडेड असतात. डुकरापुढच्या शेंगा, बापाच्या घरी चाकर, प्रभू मी धूळ आहे, मी माती आहे, मी कीटक आहे. बेगॉन स्प्रे रेडी आहे. चाकर म्हणून येऊ नका. बापाच्या घरी येईल आणि परत त्याच बापाचा मुलगा म्हणून त्या बापाला संतुष्ट करायचं काम करेल. हालेलुया. मुलगा जसा परत आला, बापाने लांबूनच ओळखलं माझा मुलगा परत आला. जे लोक मोबाईलमध्ये बिझी आहेत, दरवाजाकडे कोण आलंय त्यांना दिसत नाही. मुलगा कॉलेजवरून आला, बॅग घेतली, ट्युशनला गेला, तरी याला माहीतच नाही. बायको नंतर आली, अहो मुलगा कुठे, आलाच नाही अजून. जेव्हा तुमचं लक्ष दुसरीकडे असतं, काय चाललंय तुम्हाला दिसत नाही, समजत नाही. एखाद्या गोष्टीत तुम्ही गर्क झालात, त्या गोष्टींनी तुम्ही चांगले लेकरं देवाची बनवू नाही शकत. ज्या देवाच्या राज्याच्या बाहेरच्या गोष्टी आहेत, आज त्या सगळ्या कंट्रोलमध्ये आल्या पाहिजेत. किती लोक आमेन म्हणतील. किती वापर करायचा आहे मोबाईलचा, ऐकताय का सगळे. लहान मुलांना किती मोबाईल द्यायचा आहे, किती वेळ त्यांनी आपला वेळ मोबाईलसाठी द्यायचा आहे, किती वेळ त्यांनी देवाचं वचन शिकण्यासाठी द्यायचं आहे, किती वेळ त्यांनी देवाच्या राज्यासाठी घालवायचा आहे. या गोष्टीचं आज गणित आपल्याला कळणं गरजेचं आहे. उधळा पुत्र घर सोडून गेला आणि तिकडं संपत्ती उडवली. काही लेकरं आज घरात बसून उधळत आहेत बापाच्या डोळ्यासमोर, आणि बाप बिचारा हाताशे ऐकत नाही माझं. तो जेव्हा लहान होता तेव्हा धोपटून काढायचा होता, नाही तर आमच्याकडे आणून सोडा. उधळा पुत्र परत आला, बापाची नजर त्याच्याकडे लागली होती. बाप धावत गेला त्याच्याकडं, त्याला मिठी मारली. कसले कळकटलेले डुकरा पुढे जाऊन आलेला माणूस कसा असेल.
काय पोशाख असेल त्याचा, पण बापाच्या घरी आल्यावर त्याला पहिली गोष्ट मिळाली, याला नवीन पोशाख द्या. किती लोक आमीन म्हणतील? जुना पापाचा पोशाख काढून टाकण्यात आला आहे. हालेलुया. तो पापमय गलिच्छ पोशाख आपला काढून टाकण्यात आला आहे. आपल्याला शुभ्र वस्त्र दिलेले आहेत, तारणाचे वस्त्र दिलेले आहेत, अंगठी दिली आहे, रिस्टोरेशन केलेलं आहे, मुलगा म्हणून परत स्वीकारलंय. आणि त्या घरात जल्लोष झाला, सेलिब्रेशन झालं, देवाचं गौरव झालं. हा मुलगा उधळतो संपत्ती म्हणून चांगला नाहीये. हा मुलगा त्याला चाकर बनायचंय म्हणून चांगलं नाहीये. हा मुलांनी कपडे घाणेरडे केले, हा काय चांगला आहे? फक्त एक चांगली गोष्ट केली, परत बापाच्या घरी आला, बस. हालेलुया. जे बापाच्या घरी टिकून आहेत ती मुलं शहाणी आहेत. किती लोक आमेन म्हणतील? हालेलुया. काय बनायचंय ते बना, पण सगळ्यात आधी देवाची चांगले पुत्र आणि कन्या बना. अच्छे बच्चे बनके दिखाना. हालेलुया. शहाणे लोक बना, बायबल सांगतं. का शहाणं बनायचं आम्हाला? मत्ती 7:24. शहाणा मनुष्य. मत्ती 7:24. यास्तव जो प्रत्येक जण ही माझी वचने ऐकून त्याप्रमाणे वागतो तो कोणा एका सुज्ञ मनुष्यासारखा ठरेल. त्याने आपले घर खडकावर बांधले. शहाणे लोक त्यांचं घर कुठं बांधतात? शहाणे लोक त्यांचं घर खडकावर बांधतात. मूर्ख लोक त्यांचं घर वाळूवर बांधतात. घर बांधणारे आणि खडकावर जे विशेष करून बांधणार आहेत ते लोक शहाणे आहेत. त्यांच्याविषयी देव संतुष्ट आहे. ज्यांनी वाळूवर घरं बांधलेली आहेत त्यांच्याविषयी देव संतुष्ट नाही. नीतिसूत्रे 24:3 आणि 4. सुज्ञानाच्या योगे घर बांधता येते, समंजसपणाने ते मजबूत राहते. ज्ञानाच्या योगे त्याच्या खोल्या सर्व प्रकारच्या मौल्यवान व मनोरम वस्तूंनी भरून जातात. घर बांधण्यासाठी काय पाहिजे? पैसे, दगड, माती. सगळ्यात पहिलं ज्ञान पाहिजे. ज्याच्याकडे ज्ञान आहे तो घर बांधतो. ज्याला आज स्वतःचं घर नाही त्यांनी फक्त ज्ञान मागा, पैसे मागू नका. किती लोक आमेन म्हणतील? हालेलुया. ज्याच्याकडे स्वतःचं चर्च नाही, ज्यांना वाटतं की माझं चर्च असावं, माझं घर असावं, मला काहीतरी बांधायचं आहे, आधी ज्ञान मागा. कारण ज्ञानाच्या योगेच तुम्ही बांधू शकता. ज्ञान नाही तुम्ही बांधू नाही शकत. आता प्रत्येक ही वचनं तो सुज्ञ व्यक्ती पुरुष आहे, पण बायबलमध्ये अजून नीतिसूत्रे 14:1 मध्ये बायबल काय सांगतं पहा. प्रत्येक सुज्ञ स्त्री आपले घर बांधते. सुज्ञ स्त्री काय करते? घर बांधते. घर बांधणे म्हणजे फक्त विटांनी आणि वाळूनी घर बांधणे नाही, सिमेंटनी घर बांधणे नाही. घर बांधणे म्हणजे घर टिकवून धरणे. प्रत्येक सुज्ञ स्त्री आपले घर बांधते, पण मूर्ख स्त्री आपल्या हातांनी ते पाडून टाकते. पाडता पण येतं, बांधता पण येतं. बांधणारे कोण आहेत? शहाणे आहेत, जे आपल्या बापाला सुखी करणारे आहेत. मुलगा शहाणा तर बाप सुखी. बोलो येशू मसीह की. मग आता आपल्याला कोणतं घर बांधायला सांगितलंय? खडकावरचं बांधायचंय. मग खडकावर निवास मंडप बांधायचंय, नोहाचं तारू बांधायचंय, यरुशलेमेतलं मंदिर बांधायचंय. काय बांधायचंय? मंडळी उभारायची आम्हाला. हालेलुया. देवाचं राज्य उभारायचंय. देवाने त्याच्यासाठी आम्हाला बोलवलंय. आणि ते बांधत असताना कसं बांधायचं? ज्ञानाने, हुशारीने बांधायचं, मूर्खासारखं नाही बांधायचं. पहिली गोष्ट, मुलगा शहाणा तर बाप सुखी. शहाणा मुलगा पहिली गोष्ट घर बांधणार. बोलो येशू मसीह की. देवाचा दास या नात्याने प्रॉफिटिक वर्ड तुमच्यासाठी जाहीर करत आहे. इथून गेल्यानंतर परमेश्वर तुमच्या घराचे मार्ग मोकळे करत आहे. जे आशीर्वाद तुम्ही पाहिले नव्हते इथून गेल्यानंतर तुम्हाला मिळणार, कारण देवाच्या आत्म्याने सद्बुद्धी आणि मन तुम्हाला दिलेलं आहे. हालेलुया. पडलेली घरं तुम्ही परत बांधून काढाल. जिथं मिनिस्ट्री कोलॅप्स झाली आहे
चर्च बंद पडलेत त्यांचे टाळे तुम्ही जाऊन उघडणार. जिथं मिनिस्ट्री बंद पडली आहे तिथं मिनिस्ट्री तुम्ही परत चालू करणार. ज्या गावामध्ये प्रार्थना थांबली आहे तिथं परत एकदा तुम्ही प्रार्थना चालू कराल. ज्या ठिकाणामध्ये देवाचं गौरव होत नाहीये ते गौरव तुम्ही परत उभं कराल. कारण देवाने तुम्हाला बुद्धीचा आत्मा दिलेला आहे, देवाने त्याचं शहाणपण तुम्हाला दिलेलं आहे. जे मोडकळीस आला आहे ते परत एकदा तुम्ही उभे करणार आहात. हालेलुया. पहिली महत्वाची गोष्ट, शहाणी मुलं घर बांधतात. बाळा शहाणा ना रे तू, मग आजपासून घर बांधायचं. किती लोक आमेन म्हणतील. कोणतं घर बांधायचं? आत्मिक पण घर बांधायचं आणि ह्या जगात तुम्ही राहत असताना तुमची साक्ष पण चांगली असली पाहिजे. किती लोक आमेन म्हणतील. बोलो येशू मसीह की. मला ते पाळक लोक अजिबात नाही आवडत. तुम्ही मला विचारा कोणते पाळक लोक? मोठ्या आवाजात विचार. सांगणार नव्हतो, तुमचा आग्रह इतका आहे, त्या आग्रहा खातर तुम्हाला सांगतो. ते पाळक लोक असतात कंटिन्यू रडगाणं गातात. काय करू, माझ्या घरात हेच नाहीये, काय करू, माझ्याकडं असंच नाहीये. प्रत्येक वेळेस त्यांचा प्रत्येक संदेश आणि प्रत्येक बोलणं त्यांची भिकारी अवस्था जगाला सांगणारी असते. ऐकताय तुम्ही चर्च? खरंच त्यांना देवाने बोलवलंय का? प्रश्नचिन्ह आहे. ज्याला देव बोलवतो त्याची तो काळजी घेतो. हालेलुया. जेव्हा चर्चमध्ये वेळ आहे देण्याबद्दलची तेव्हा तुम्ही बोला, पण तुमचं जीवन नुसतं देण्याबद्दल बोलण्यासाठी नसावं. तुम्ही लोकांना ज्यावेळेस सांगता माझा देव प्रॉस्पर करणार आहे, ती प्रॉस्पेरिटी तुम्ही अनुभवली पाहिजे. मला असं वाटतं. 2 पास्टर आहेत, एक सायकल घेऊन आला, दुसरा कार घेऊन आला. दोघांनी सेम संदेश दिले, प्रभू तुम्हाला बरकत देणार आहे, प्रभू तुम्हाला बरकत देणार. दोघांनी संदेश दिले. तुम्ही कोणाचा ऐकाल, सायकलवाल्याचा का कारवाल्याचा? हेच आहे. आणि ही फॅक्ट आहे. ज्याने अनुभवलंय त्याच्याकडून ऐकण्यात एक वेगळा आनंद आहे. तुमचा देव खरंच ब्लेस करणार आहे. मी चॅलेंज देऊन सांगतो, परमेश्वर तुमच्या सीमा वाढवणार आहे. म्हणजे तुम्ही त्याच्या राज्यासाठी करताय, तो तुमच्यासाठी गप्प बसेल का? अलौकिक रीतीनं तुमच्या गरजा पूर्ण करणारा देव आहे. अलौकिक रीतीनं. बोला येशू मसीह की. शहाणे असाल तर मोडणारे बनू नका, उभारणारे बना. कोणाची कुठंच बदनामी करू नका. हालेलुया. काही लोक गोड बोलून तुमच्याकडे येतील. अगं तिच्या मनात जरा तुझ्याविषयी मला काय बोलतेस, ती तर तशीच आहे ग. मागच्या वेळेस महिने ऐकलं, अगं ती तुझ्याबद्दल असं बोलत होती. घर बांधलं जातं ज्ञानाच्या योगे. बांधणारे बना. देवाचा दास या नात्याने तुमच्या जीवनावर मी आशीर्वाद बोलत आहे. मी सहज बोलत नाही. देवाचा अभिषिक्त म्हणून देवाच्या उपस्थितीत राहणारा दास तुमच्यासाठी प्रॉफिटिक वर्ड डिक्लेअर करत आहे. जे घर तुम्हाला दिलंय, जर तुम्ही त्याच्यात संतुष्ट नसाल, परमेश्वर तुम्हाला मोठं घर देणार आहे. तुमच्याकडे घर नसेल तर देव तुम्हाला घर देईल. तुम्ही डबल आशीर्वादित आहेत. तुम्ही ह्या जगात पण आशीर्वादित आहेत, तुम्ही त्या जगात पण आशीर्वादित आहेत. इथं तुम्ही दुःखात दुःखात आणि तिकडं आनंदी असं नाही. येशू इथं आहे, इथं पण तुम्ही बरकतीत जगाल. इथं पण तुम्ही बांधणारे बनाल. इथं पण तुम्ही समृद्ध बनाल. इथे पण तुमचं जीवन आशीर्वादित असेल. इथे पण लोक तुमच्याकडे पाहून देवाचं गौरव करतील. तुमच्याकडे अशी बरकत असेल, तुमच्याकडे असे आशीर्वाद असतील, तुम्हाला कुठल्याही गोष्टीची वाण पडणार नाही. जे तुम्ही म्हणता ना, परमेश्वर कंगालाला धुळीतून उचलतो, देवाने आम्हाला डोळ्यांनी पाहण्याची संधी दिली. हालेलुया. तो देव माझा आणि तो देव तुमचा आहे. तो तुम्हाला उचलण्यासाठी तयार आहे. हालेलुया. बांधणारे बना. म्हणा मी
माझ्या देवाचा शहाणा मुलगा आहे. बहिणींनी पण म्हणा, तुम्ही पण मुलं आहेत देवाची. हालेलुया. एक दिवस असा असेल का हा मुलगा आहे, हा मुलगी आहे, हा कोण आहे, हा काय, हे सगळं संपेल. सगळे देवदूत बनतील. हॅलो, प्रेज द लॉर्ड. स्वर्गात कुणी लग्न करून घेत नाही, देत नाही. आपण सगळे असे बनू ह्या जगात आहे तोपर्यंतच. ही स्त्री आहे, डोक्यावर पदर घे बाई, मग प्रार्थना कर, हे इथं टोमणे. बाळक साहेब, बूट काढले नाहीत तुम्ही आणि तुझ्यातलं पाप काढलंच का रे येड्या? माझ्या बुटाकडे बघतोस. असं असतं तर बायबलमध्ये सगळीकडे दिलं असतं. मग येशू लाजराच्या कबरेजवळ गेला, त्याने बूट काढले आणि मग त्याने म्हटलं, लाजरा बाहेर ये. मग येशू ख्रिस्त डोंगरावरील प्रवचन करताना, अरे सॉरी सॉरी सॉरी, पहिले त्याने बूट काढले, मग तो बोलायला. काय हे जुन्या करात नवीन करात तुम्हाला फरक नाही दिसत? अरे वस्त्राचं काठ आशीर्वादित झालंय. मग दासाचे बूट शापित राहतील का? सब प्रभू का है. हालेलुया. पाऊलाच्या रुमालाने लोक बरे होत आहेत. मी तर म्हणतो त्याच्यापेक्षा जास्त काम तुमच्याद्वारे झालं पाहिजे. हालेलुया. फुल्ली लोडेड अभिषेकाने. किती लोक आमेन म्हणणार त्या गोष्टीला? तुम्ही ज्ञानी आहात, देवाला संतुष्ट करणारे आहात. पहिली गोष्ट, तुम्ही बांधणारे बनाल आणि देव तुम्हाला तिथपर्यंत देईल जेव्हा तुम्ही म्हणाल, देवा आता बास झाले, ईडीवाले मागं यायला लागलेत. प्रभू म्हणाल, येऊ दे. हालेलुया. मी तुला देत राहील. मी तुला घाणेरड्या चुकीच्या मार्गाने देत नाही, मी तुला सत्य मार्गाने देत आहे. तुमची बरकत कशाने थांबणार नाही, कारण देवाचं राज्य तुम्ही उभारणारे आहात. देवाला संतुष्ट करा, बांधणारे बना. एखादा आला चिडून, त्यांनी माझ्याशी असं केलं, त्यांनी माझ्याशी तसं केलं, त्याला काम डाऊन करा. हा काय, मी बोलतो त्यांच्याशी, तुम्ही काळजी करू नका. प्रभू आहे ना आपला, प्रभू सगळ्या गोष्टी कंट्रोलमध्ये आणेल. त्याचा जो असा राग आहे ना, तो असा झाला पाहिजे. आणि ते पुढच्या वाक्यात म्हटलं पाहिजे, जाऊ दे तुम्ही बोलू नका, मीच माफी मागून येतो. करता येईल तुम्हाला हे? असं करू नका. नाही तिकडून तो चिडून, असं बोलला तुला, आगीत तेल. आठवते का नाही आठवते? काही लोक पाण्याचे डबे घेऊन रेडी येतात घरी. आग विझवायला काही लोकांना अपॉइंट केलेलं आहे. एलेची आग पाण्याने विझली का? त्याची नाही विझत तर तुमची काय विझणार आहे? कोई इस आग को बुझा नहीं सकता है. ये फायर ब्रिगेड वाले हमेशा खड़े रहेंगे बुझाने के लिए. अन्य भाषा बोलू नको, तू नको बोलू, मी बोलणार. तुझं तोंड बंद कर, ओरडू नको. तू गपरे, मी ओरडणार. हालेलुया. जे तुझे नियम आहेत तुझ्याकडे ठेव, जे माझं बायबल आहे माझ्याकडे ठेवतो. हालेलुया. बोला येशू मसीह की. ज्ञानी लोक बांधतील. मत्ते 25 अध्यायामध्ये सुंदरची घटना दिली आहे की 10 कुमारी. किती कुमारी? किती शहाण्या? 5 शहाण्या, 5 मूर्ख. फक्त शहाण्यांवरती फोकस करा, आपल्याला शहाण्या बनायचंय. कोणी बोलल तू बहुत शहाणा आहे रे, बहुत शान पत्ती करताय, तू चाय पत्ती कर, मैं शान पत्ती करेगा. हालेलुया. देवाने मला शहाणा बनवलं. जर शहाणे आहात, तेल संपू द्यायचं नाही. दिव्यात तेल ओतत राहायचं, ओतत राहायचं, ओतत राहायचं. कशासाठी? दिवा विझू नये. तेल कशाला पाहिजे? दिवा पेटता ठेवण्यासाठी. ज्यांचे दिवे पेटते आहेत ते धन्य, ते आतमध्ये वराबरोबर घेतले जातील. ज्यांचे दिवे विझलेत, प्रभू आल्यानंतर ते बाजारामध्ये तेल शोधताना मिळतील.
आणि बऱ्याच मिनिस्ट्रीचा बाजार झालेला आहे. प्रभूला ते आवडत नाही प्रियांनो. ज्या वेळेस प्रभू येईल आमचे दिवे पेटते दिसले पाहिजेत. हालेलुया. दिवे पेटते असले पाहिजेत. विझलेले दिवे प्रभूला चालत नाहीत. पेटते दिवे पाहिजेत. आता दिवा पेटता राहणं म्हणजे काय? काही लोकांचे दिवे मध्येच असे नीट पेटत नाही राहत. हवा मारली इकडून, एक मेणबत्ती आहे, हळूच हवा मारली तर ती वात कशी होते बघितली? मी म्हणतो तशी वात नकोय आपल्याला. आपल्याला वणवा पाहिजे, कोणाचा बाप विझू शकत नाही. आणि तुम्हाला एक माहिती आहे का, चुलीमध्ये आग असते, थोडी असते. जेवढे फुंकर मारतील तेवढे तुम्ही भडकत जाल. तुमची आग, पण ती जर मेणबत्ती एवढी छोटी असली तर आमची आग अशी पेटली पाहिजे. एकच गोष्ट घेऊन पळू नका. सगळा खजाना आपल्या बापाचा आहे. काय नाही, मी फक्त प्रॉफेसी घेतली आणि पळालो. तुझं नाव असं आहे, तुझ्या बापाचं नाव तसं आहे, तुझ्या अंकलचं नाव हे ते. समोरचा एकदम खुश झाला, पण पुढं काय? हे नाव मला आधीच माहित होते, पण पुढे काय? जेव्हा देव तुमच्याशी बोलेल त्यावेळेस तो सगळ्याच गोष्टी तुम्हाला प्रकट करेल. प्रॉफेसीचे 3 प्रकार आहेत. बोलू? आग्रह खातर. एक प्रॉफेसी एक आर्ट आहे. जगातले खूप लोक आर्टिस्ट आहेत, चिट्टी बिट्टी लिहितात. ऐसे आ रहा है, वैसे आ रहा है, ये तुम्हारा है, ऐसा है, वैसा है. डायरेक्ट तुमच्या खिशातल्या नोटचा नंबर सांगतील, डायरेक्ट तुमचं नाव सांगतील, डायरेक्ट आर्ट. काही लोक आर्टिस्ट आहेत. दुसरा प्रकार आहे ते जादू टोण्याच्या माध्यमातून सांगतात. पौलाच्या काळात पण एक लहान मुलगी होती, दुष्ट आत्म्याने प्रेरित होती, ती भविष्यवाण्या करायची. आणि तिसरा जो प्रकार आहे तो प्रॉफिटिक गिफ्ट आहे. आणि ह्या प्रॉफिटिक गिफ्टमध्ये देव तुमच्याशी असं बोलतो जे फेसबुकवरती सापडणार नाही. हालेलुया. जे इंटरनेटवर सापडणार नाही ते फक्त तुम्हालाच माहीत असतं. आणि ॲक्युरेट वर्ड देवाच्या दासाच्या दासीच्या मुखातून येतो आणि त्या शब्दाने तुमची उन्नती होते. प्रॉफेसी अशी कधीच येणार नाही, तुझं ॲक्सिडेंट होईल, ह्या वर्षी मरशील, तुझं हे होईल ते होईल. त्याला म्हणायचं तोंड बंद कर तुझं येशूच्या नावात. हालेलुया. ते सैतानाचे शब्द घेऊ नका. किती लोक आमीन म्हणतील? जक्कयाचं नाव डायरेक्ट देवाने दाखवलं प्रभूला. डायरेक्ट जक्कया खाली आहे, खाली आला, संपलं नाही. स्टोरी तिथं संपत नाही. चल तुझ्या घरी येतो, अख्ख्या घराण्याचा उद्धार, रिझल्ट दिसला पाहिजे पुढचा, मग ते प्रॉफिटिक गिफ्ट आहे. फक्त सांगणं प्रॉफिटिक गिफ्ट नाहीये. तुम्ही समजता की मी काय म्हणतोय? ज्ञानाच्या योगे तुम्ही घर बांधता, ज्ञानाच्या योगे तुम्ही दिवा पेटता ठेवता. देवाचं चांगलं लेकरू बनण्यासाठी सगळ्यात पहिली गोष्ट बांधणारे बनायचे. इथून गेल्यावर नुसतं बांधत सुटायचं. कोणाचा विश्वास कोलमडलाय, तुमच्या शब्दाने तो विश्वास परत उभा राहायला पाहिजे. कोणी डाऊन झालाय त्याला परत तुम्ही प्रज्वलित करायचं आहे. बांधणारे बना, तोडणारे बनू नका. हालेलुया. डेमोलेशन आमचं काम नाही, बांधणं आमचं काम आहे. शहाणे आहात, बांधा. दुसरी गोष्ट, शहाणे आहात, दिवे पेटते राहू द्या. हालेलुया. आणि ज्यांचे विझायला लागलेत त्यांना पण पेटवून टाका. आमेन. तुमच्या बोलण्यात, तुमच्या वागण्यात प्रज्वलित करण्याचं सामर्थ्य देवाने दिलेलं आहे. जिथं आग थंड व्हायला लागली आहे तिथं ती आग परत तुमच्याद्वारे प्रज्वलित झाली पाहिजे. ज्या मंडळांमध्ये संजीवन दिसत नाही, काही काही ठिकाणी मी जोरात म्हणतो हालेलुया आणि खालून आवाज येतो हालेलुया. असे सिरियस झालेले पेशंट बसलेत असं वाटतं काही ठिकाणी. ऐकता तुम्ही? नो रिवायवल.
आत्म्याचा स्पर्शच नाही आहे. ओरडणं किंवा ह्या गोष्टी नाही म्हणत, पण एक डिस्कनेक्ट झालेले लोक आज मंडळांमध्ये जास्त आहेत. ट्रॅडिशनमध्ये अडकलेले लोक जास्त आहेत. पण आज तुमच्यात जी फायर आहे होली स्पिरिटची, त्या सगळ्या मंडळांपर्यंत गेली पाहिजे. ती अग्नी सगळीकडे गेली पाहिजे. ह्या अग्नीच्या जिभा ज्या उतरलेल्या आहेत, जिथं तुम्ही जाल तिथं देवाचा अग्नी घेऊन जाल. हालेलुया. आणि तुम्हाला जो अग्नी दिलाय तो कधीही विझता कामा नये. वेदीवरचा अग्नी सतत पेटत ठेवावा. कोणाची जबाबदारी आहे? देवाची? याजकाची. कोणाची जबाबदारी आहे? याजकाची. अग्नी एकदा देवाने पेटवला, याजकाने त्याच्यात इंधन घालत राहायचं, इंधन घालत राहायचं आणि त्याला पेटता ठेवायचं. जे शहाणे लेकरं आहेत, बापाला आनंदी करणारे, बापाला सुखी करणारे, ते आपल्यातली आग विझू देत नाहीत. त्या अग्नीमध्ये ते नेहमी प्रभूचं गौरव करत राहतात. पहिली गोष्ट बांधणारे, दुसरी गोष्ट दिवा पेटता ठेवणारे, आणि तिसरी गोष्ट समर्पण करणारे. ज्या वेळेस येशूचा जन्म झाला, कोणते लोक आले येशूला भेटायला? मागी लोक आले. मागील काळामध्ये मागे आले होते. आता तुम्ही ह्या दिवसांमध्ये आलेले आहात. मत्तई 2:9-11 वचनामध्ये त्या मागी लोकांनी काय केलं? ज्या वेळेस 9-10-11 वचनात सांगितलंय, मत्तई 2:9-10-11, 10वं वचन, तो तारा पाहून त्यांना अतिशय आनंद झाला. कोणाला? मागी लोकांना. नंतर ते त्या घरात गेले, तेव्हा तो बालक आपली आई मरिया हिच्या जवळ असलेला त्यांनी पाहिला व पाया पडून त्यांनी त्याला नमन केले. मग आपल्या द्रव्याच्या थैल्या सोडून सोने, ऊद व गंधरस ही दाने त्याला अर्पण केली. आमेन. मूल्यवान गोष्टी त्यांनी कुणाला अर्पण केल्या? येशूला. तुमच्याकडं काय मूल्यवान आहे? ते मूल्यवान जे देवाने तुम्हाला दिलंय ते प्रभूला तुम्ही अर्पण केलं पाहिजे. सगळ्यात मूल्यवान तुम्हाला काय दिलं असेल देवाने, तर हे जीवन आहे. हे जीवन प्रभूच्या चरणाशी ठेवा. एखादी गोष्ट तुमच्यासाठी प्रिशियस आहे, तुमची लेकरं आहेत, तुम्ही त्यांना लहानसं मोठं करताय, चांगली गोष्ट आहे, पण ती लेकरं प्रभूच्या हाती सुपूर्द करा, सुरक्षित राहतील. ऐकताय तुम्ही? जर तुम्हाला वाटतं तुमच्या वाट्याला कठीण जीवन आलंय, तुम्ही बेस्ट आहात म्हणून तुमच्या वाट्याला ते जीवन आलंय. हालेलुया. आणि प्रभूला तुमच्यावर खात्री आहे. प्रभूने तुमच्यावर विश्वास दाखवला आहे. त्याच्या विश्वासाला तडा जाऊ देऊ नका. काही लोकांचं असतं, प्रभू मी इथंच का जन्माला आलो? नाशिकमध्ये उगाच आलो? पुण्यामध्ये कशाला जन्माला आलो? नगरपेक्षा कांबळे पास्टरांच्या इकडं मुंबईला आलो असतं तर बरं झालं असतं. मी इकडं का आलो? मी तिकडं का आलो? जिथं देवाने ठेवलं तिथं आनंद करा. हालेलुया. प्रेज द लॉर्ड. तुम्ही जिथं आहात तिथं देवाचं गौरव प्रकट व्हावं म्हणून प्रभूने तुम्हाला तिथं ठेवलंय. जी भूमी देवाने तुम्हाला दिली आहे ती भूमी आज नंतर प्रज्वलित होणार आहे, त्याचं सामर्थ्य प्रकट करणार आहे. मुलगा असावा तर प्रभू येशू ख्रिस्तासारखा. काय पुत्र आहे देवाचा! वाव, काय अभिषिक्त आहे. शिष्य आले, याचं बोलणं प्रभूचं चाललंय त्या शमरूनी स्त्री. अरे हा प्रॉफिट आहे, तिच्याशी बोलतोय, काय आहे? त्यांना असं जरा खटकलं. एक तर आपण स्त्रियांशी बोलत नाही, त्याच्यात हा शमरोनी म्हणजे एकदम खालच्या जातीची, कसली वाटते तिच्या अवतारावरून, बापरे, आणि हा तिच्याशी बोलतोय. काय प्रभूचं असं चाललंय? दुसऱ्याच्या अशुद्धतेमुळे प्रभू अशुद्ध होत नाही, त्याच्या पवित्रतेमुळे अशुद्ध लोक शुद्ध होतात. शिष्यानं अजून क्लिक झालं नाही, तिच्याशी बोलतोय. आणि काही लोकांचा तर डायलॉगच असतो, काहीतरी असेल. काही लोकांच्या मनात ना नुसतं शंका 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 शंका. कधी कधी वाटतं ते शंका असताना त्याच्यात भरून यांना समुद्रात टाकलं पाहिजे. शंका, इतक्या शंका घेतील. असं तर नसेल ना, तसं तर नसेल ना, हे तर असेल ना. त्यांच्या शंकेतच इतके गुरफटले जातात, इतके गुरफटले जातात, रात्रंदिवस रडत बसतात. तिने असं केलं, त्याने तसं केलं. शंका. शिष्यांना पण शंका वाटली. ते विचार करतात, हे काय चाललंय? देवाच्या प्रिय लोकांनो,
शिष्य त्याच्याशी बोलत आहेत अन्नाविषयी, आणि तिथं प्रभू म्हणतो की माझ्या पित्याच्या इच्छेप्रमाणे वागणे हेच माझ्या आवडते अन्न आहे. हालेलुया, प्रेज द लॉर्ड. येशू ख्रिस्ताला तुम्ही विचारलं ना तुला काय आवडतं खाण्यात, तो हे म्हणणार नाही मला हे आवडतं, माझी फेवरेट डिश ते. माझ्या पित्याची इच्छा पूर्ण करणं हे माझं आवडतं अन्न आहे. आमेन. पुत्र असावा प्रभू येशू ख्रिस्तासारखा. मग आम्ही पण येशू सारखं म्हणायचं आहे. ज्यावेळेस येशूचा बाप्तिस्मा झाला, ज्यावेळेस त्याचा बाप्तिस्मा होत होता त्यावेळेस मत्तई 3 अध्याय 16 आणि 17 वचन, मत्तई 3, 16, 17 या ठिकाणी, मग बाप्तिस्मा घेतल्यावर येशू लगेच पाण्यातून वर आला आणि पहा आकाश उघडले, तेव्हा त्याने परमेश्वराचा आत्मा कबुतरासारखा उतरताना व आपणावर येताना पाहिला. आणि पहा आकाशातून अशी वाणी झाली की, कुठून वाणी झाली? इकडं वाणी आता आजकाल इकडूनच निघते. मी असं आहे, मी तसं आहे, मी तिकडं छत्तीसगडला गेलो प्रेयर केली ना असं झालं, मी तिकडं गेलो परदेशात आणि तसं झालं, मी असं करतो मी तसं करतो. बऱ्याच वेळा लोक हुशारकी मारण्याचा प्रयत्न करतात. निम्मे अर्धे संदेश फक्त स्वतःबद्दल बोलण्यात निघून जातात. या ठिकाणी येशू ही साक्ष देत नाहीये मी कोण आहे, मी काय आहे. पिता त्याच्याविषयी साक्ष देतो. हालेलुया, ही प्रभूची खासियत आहे ना. आज आम्ही हेच प्राप्त करूया प्रियांनो. काय वरून वाणी आलेली आकाशातून, हा माझा पुत्र मला परमप्रिय आहे, याच्याविषयी मी संतुष्ट आहे. एकदा नाही 2 वेळा वाणी आली. ज्यावेळेस येशूचं रूपांतर झालं मत्तई 17, 1 ते 8 वचनामध्ये, इथे सुद्धा तेच गौरव परमेश्वराचं प्रकट झालंय. 5वं वचन मत्तई 17, 5, तो बोलत आहे इतक्यात पहा तेजस्वी मेघाने त्याच्यावर छाया केली, आणि पहा मेघातून अशी वाणी झाली की हा माझा पुत्र मला परमप्रिय आहे, याच्याविषयी मी संतुष्ट आहे, याचे तुम्ही ऐका. पिता साक्ष देतोय. आज आमच्याबद्दल साक्ष आमच्या देवाने दिली पाहिजे. हा माझा परमप्रिय पुत्र आहे. आमेन, हालेलुया. कोण साक्ष देणार आमच्याबद्दल? पिता साक्ष देणार की हा माझा परमप्रिय पुत्र आहे, याच्याविषयी मी संतुष्ट आहे. देव बापाला आनंद देणारे कोण मुलं आहेत? शहाणे मुलं आहेत. आजपासून शहाण्यासारखं वागायला सुरुवात करा. शहाणे बना, हुशार बना, बांधणारे बना, दिवे पेटते ठेवणारे बना. किती लोक आमेन म्हणतील? हालेलुया. समर्पण करणारे बना. प्रभूच्या राज्यासाठी स्वतःला झोकून देणारे बना. तुमचे दिवे कधीच विझणार नाहीत. बोलो येशू मसीह की